बऱ्याच वेळेस आपल्याकडे भाजीला काही नसतं, अशा वेळेस जेवणात काय बनवावं सुचत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतोय, जे अगदी पटकन तयार होतात आणि खायलाही छान लागतात. तर ते कोणते पदार्थ आहेत ते आता पाहूया. सुरुवातीला आपण चना मसाला बनवतोय, तर त्यासाठी मी 1 कप हरभरे 5 ते 6 तास पाण्यात भिजवत ठेवले होते. तर आता छान भिजलेले आहेत. हे आपण एका कुकरमध्ये घालूया. याला आपल्याला शिजवून घ्यायचंय. तर असे हरभरे भिजवून जर तुम्ही आधीच शिजवून ठेवले तर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस ही भाजी अगदी पटकन बनवता येते. यामध्ये आता मी 1 ग्लासभर पाणी घातलंय. थोडंसं मीठ घालूया आणि आता झाकण लावून मीडियम गॅसवर 4 ते 5 याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. भाजी करण्यासाठी कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घातलं आहे. अर्धा चमचा मोहरी घालूया आणि मोहरी छान तडतडली की कांदा घालायचा आहे. तर इथे मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलंय. तर एक मोठा कांदा घेऊन त्याला चॉपरमधूनच बारीक केलंय. असं कांदा आणि टोमॅटो चॉपरमधून बारीक करून घेतला की रस्सा मग छान तयार होतो. कांदा आता थोडासा गुलाबीसर झालेला आहे. तर यामध्ये आपण 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालूया. इथे मी सुकं खोबरं आणि आलं लसणाचं वाटण बनवून घेतलंय. ते 2 चमचे घालूया. तर असं खोबरं आलं लसणाचं वाटण मी नेहमीच फ्रीजमध्ये बनवून ठेवते, म्हणजे पटकन आपल्याला भाज्यांसाठी किंवा वरणासाठी वापरता येतं. हे सगळं आता 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे आणि लगेच यामध्ये आता टोमॅटो घालायचा आहे आणि 1-2 ते 3 मिनिट या टोमॅटोला कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे आणि अर्धवट टोमॅटो शिजला की मग सुके मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पूड आणि 1 चमचाच मी कांदा लसूण मसाला घेतला आहे. हा नसेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ अंदाजानेच घालायचं आहे, कारण आपण आधी चणे शिजवताना पण मीठ घातलेलं आहे. हे सगळं आता अगदी मंद गॅसवर परतून घेऊया. इथे मी आता 2 ते 3 चमचे दही घेतलंय. तर या दह्याला फेटून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये घालायचं आहे. आणि दही घालताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, म्हणजे हे दही फाटत नाही. आणि दही घातल्यामुळे या भाजीला अगदी हॉटेलमध्ये जशा भाज्या मिळतात तशीच चव येते. आणि मी प्रत्येक भाजीमध्ये बेडगी मिरचीचा वापर करते, त्यामुळे तर्रीला रंग छान येतो आणि मग पाहूनच भाजी आपल्याला खावीशी वाटते. हे सगळं मी आता 1-2 मिनिट परतून घेतलंय. यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि मिक्स करून यावर झाकण ठेवून आता 2 ते 3 मिनिट हे शिजवून घ्यायचंय. तर आता 3 मिनिट झाली आहेत. तुम्ही पाहू शकता याला कडेने असं छान तेल सुटलंय. असं तेल सुटलं म्हणजे समजायचं की आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. 2 हिरव्या मिरच्या पण मी अशा मधून कट करून घेतल्या आहेत. तर त्या घालूया, म्हणजे खमंग लागते भाजी चवीला. आणि आता हे शिजवलेले हरभरे घालूया. तर याचं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही. हेच पाणी आपण नंतर रश्श्यासाठी वापरणार आहोत. तर हे हरभरे पाहू शकता अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. असे शिजले म्हणजे मग भाजी खायला छान लागते. सगळं एकत्रितरित्या आपण 1-2 मिनिट परतून घेऊया. आता यामध्ये हे कुकरमधलं पाणी मी घातलं आहे आणि आणखी थोडं पाणी यासाठी लागणार आहे. तर तुम्हाला जशी भाजी पाहिजे, म्हणजे घट्ट पातळ, त्यानुसार पाणी घालायचं आहे. चमच्याने सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता झाकण ठेवून छान हे हरभरे शिजेपर्यंत शिजवून घ्यायचेत. आता साधारण 4 ते 5 मिनिट झाली आहेत. तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं तर्रीला रंग आलाय, म्हणजे वरून छान लाल दिसतीये आणि आपले चणे पण व्यवस्थित शिजलेले आहेत. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. तर मस्त आपली चटपटीत अशी चण्याची म्हणजे हरभऱ्याची भाजी तयार आहे. आणि सकाळीच जर तुम्ही चणे उकडून ठेवले तर मग ही भाजी पटकन तयार होते. आता आपण कांद्याची झणझणीत रस्सा भाजी करणार आहोत. तर ही कांद्याची भाजी करण्यासाठी इथे मी 150 ग्रॅम असे छोटे छोटे कांदे घेतले आहेत. तर ही भाजी करण्यासाठी छोटेच कांदे बघून घ्यायचे. आता याचा वरचा आणि खालचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि नंतर साल काढून घेऊया. तर थोडंसं सुरीने आधी कट करून घ्यायचं, म्हणजे साल काढायला सोपं जातं.
तर इथे मी आता सगळ्या कांद्याची सालं काढून घेतली आहेत अशा पद्धतीने. तर याला आता सुरीने मधून कट करून घेऊया. तर आपण वांग्याला जसं कट करतो त्याप्रमाणेच कट करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यात आपल्याला मसाला भरायला सोपं जातं. या भाजीसाठी आता मसाला तयार करून घेऊया. तर कढईमध्ये मी 2 टेबलस्पून किसलेलं सुक्कं खोबरं घातलं आहे. हे लो टू मीडियम फ्लेमवर आता भाजून घेऊया. तर हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर साधारण 1-2 मिनिटातच हे भाजून झालेलं आहे. काढून घेऊया. आता 1 पाव वाटी मी शेंगदाणे घातलेत, हे पण भाजून घ्यायचेत. थोडेसे कोरडेच भाजून घेतल्यानंतर 1 चमचाभर तेल घालूया, म्हणजे अगदी छान खमंग भाजले जातात. आणि थोडेसे भाजून झाले की लगेच 1 टेबलस्पून तीळ घालायचेत. तीळ नसेल तर तुम्ही 1 चमचा खसखससुद्धा घालू शकता, पण तिळाने टेस्ट या भाजीला खूप छान येते. तर आता मंद गॅसवर मी हे दोन्ही भाजून घेतलंय. तीळ थोडेसे उडायला सुरुवात झाली की यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि आलं घालूया. तर साधारण 8 ते 10 मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि अर्धा इंच आलं कट करून घेतलंय. हे पण या शेंगदाणे आणि तिळासोबत भाजून घेऊया. 1 मिनिट भाजून घ्यायचंय. तर आता सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय. आणि हे सगळे जिन्नस थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंय. मसाला मी मिक्सरमधून बारीक करून घेतलाय. फार एकदम चिकना असा केला नाही, थोडा किंचितसा जाडसर ठेवलाय. तर असाच आपल्याला फिरून घ्यायचा आहे, म्हणजे भाजीचा रस्सा एकदम खायला छान लागतो. आता यामध्ये सुके मसाले घालूया. अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा धणे जिरे पूड घातली आहे. अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ पण घालायचं आहे. तर गरम मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा कुठलाही घरगुती मसाला जो रोजच्या स्वयंपाकासाठी वापरता तो घालू शकता. थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर आता बारीक कोथिंबीर घालायची आहे, म्हणजे या मसाल्याला छान ओलसरपणा येतो. आणि सगळं दाबून दाबून असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मस्त असा मसाला तयार झाला आहे, एकदम छान दिसतोय. अगदी हा तुम्ही तेल घालून भाकरीसोबत कच्चा जरी खाल्ला तरी खायला एकदम भारी लागतो. आता या कांद्यामध्ये हा मसाला भरून घेऊया. तर कांद्याला थोडंसं असं फाकून घ्यायचं आणि यामध्ये मसाला भरायचा. कांदी छोटी असल्यामुळे मसाला भरायला थोडंसं अवघड जातं. कधी कधी मसाला भरताना या कांद्याचे तुकडे होतात. अलगद हाताने भरायचा आहे. तर जेवढा बसेल तेवढाच भरायचा आहे. अगदी तुम्ही यामध्ये मसाला न भरता सुद्धा ही भाजी बनवू शकता, पण थोडासा आत मसाला असला म्हणजे भाजी खाताना या कांद्याची टेस्ट छान लागते. कढईमध्ये आता तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालूया आणि जिरे छान फुलले की लगेच हे मसाला भरलेले कांदे घालूया. आणि आता मीडियम फ्लेमवर हे थोडेसे परतून घ्यायचेत. अधूनमधून याला हलवून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही इथे पाहू शकता या कांद्याचा रंग बदललेला आहे. साधारण 3 ते 4 मिनिटातच हे छान परतून झालेत, एकदम मस्त दिसत आहेत. तर आता यामध्ये आपण जो मसाला बाजूला ठेवला होता तो घालूया. सगळा मसाला घालायचा आहे. ही कांद्याची झणझणीत अशी रस्सा भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा अगदी भातासोबत खायला सुद्धा खूप भारी लागते. तर आता सगळं चमच्याने मिक्स करून घेऊया. 1-2 मिनिट या मसाल्यासोबत हे कांदे परतून घ्यायचेत. आणि आता लाल तिखट घालायचं आहे. तर 1.5 चमचा मी लाल तिखट घातलं आहे आणि थोडंसंच मीठ घातलं आहे. आपण मसाल्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजाने आता घालायचं आहे. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर दिसायला ही भाजी एकदम मस्त दिसतीये. 2 मिनिट परतून घेतल्यानंतर आता गरम पाणी घालूया. तर तुम्हाला जशी भाजी पाहिजे घट्ट पातळ त्यानुसार पाणी घालायचं आहे. सगळं बुडापासून मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी आणखी थोडंसं यामध्ये पाणी घातलं आहे. तर साधारण 2 ते 3 मोठ्या वाट्या मी पाणी घातलेलं आहे. आता या
पाण्याला छान उकळी आली की यावर झाकण ठेवून भाजी शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर आता झाकण काढून पाहूया. मध्ये मी एक वेळेस झाकण काढून याला हलवून घेतलं होतं. तर भाजी आपली शिजलेली आहे. जवळून तुम्हाला दाखवते, एकदम मस्त दिसतीये. शेवटी कोथिंबीर घालूया. आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर एक 2 ते 3 मिनिट ही अशीच ठेवूया. तर साधारण एक 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता एकदम तर्री मस्त दिसतीये. छान असा याला लाल तवंग आलाय. तर अशी ही कांद्याची झणझणीत रस्सा भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खायला सुद्धा खूप भारी लागते. आता आपण सोयाबीनची भाजी बनवतोय. तर त्यासाठी इथे मी घेतलेत 1 कप हे सोयाबीनचे वडे. ते एका भांड्यात घालून आता यामध्ये आपण गरम उकळतं पाणी घालूया आणि हे असेच आपल्याला 15 ते 20 मिनिट भिजवत ठेवायचेत. म्हणजे मग हे वडे छान असे फुगून येतात. तर यावर झाकण ठेवूया. आपले वडे भिजतायत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी एक मोठा कांदा साल काढून घेतलाय. त्याला असं उभं पातळ चिरून घ्यायचं आहे आणि चिरून घेतल्यानंतर त्याच्या पाकळ्या अशा सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत. एका प्लेटमध्ये हा कांदा काढून घेऊया. आणि आता टोमॅटो पण चिरून घ्यायचा आहे. तर टोमॅटोचा आतला जो भाग असतो मगजवाला तो आंबट असतो, त्यामुळे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. हा भाग काढून टाकला की भाजी मग आंबट होत नाही. तर हा सगळा मगज आपण काढून घेऊया आणि आता या टोमॅटोला कट करून घ्यायचं आहे. तर उभं आडवं कसंही कट केलं तरी चालेल. मला हा एक टोमॅटो थोडासा कमी वाटतोय. मी छोटा घेतला होता त्यामुळे आणखी अर्धा घेतीये. तुम्ही जर मोठा टोमॅटो घेतला तर एक पण पुरेसा आहे. तर आता टोमॅटो पण मी कट करून घेतलाय. तर हा पण याच प्लेटमध्ये काढून घेऊया. यासोबतच आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं लागणार आहे. 2 हिरव्या मिरच्या पण मी घेतल्या आहेत, म्हणजे भाजी छान खमंग लागते चवीला. 1 चमचा तीळ आणि 5 ते 6 काजू. तर काजूशिवाय सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता, पण काजू घातले की भाजीची चव अगदी जशा हॉटेलमध्ये भाज्या मिळतात तशीच लागते. आता इकडे आपले वडे पण छान भिजलेले आहेत. तर हे हाताने असे छान पिळून घ्यायचेत, म्हणजे भाजी ही कडू लागत नाही. वड्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. आता हे वडे आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे दही घेतले. तर दही आपल्याला यासाठी ताजंच घ्यायचं आहे, आंबट दही घ्यायचं नाही. हे दही छान फेटून घेतल्यानंतर यामध्ये घालूया. 1 चमचा बेसन घालायचं आहे. तर या बेसनाला मी आधी थोडंसं भाजून घेतलं आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचं वाटण घालायचं आहे. 1 चमचा धणे जिरे पूड, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे सगळं आता या वड्यांना लावून घ्यायचं आहे. हे वडे असे छान मॅरिनेट करून घेतले म्हणजे याच्या आतमध्ये हे मसाले जातात आणि मग वडे खाताना भाजीची चव एकदम मस्त लागते. हे वडे आता आपण असेच बाजूला ठेवूया आणि कांदे आणि टोमॅटो आता थोड्याशा तेलावर परतून घ्यायचेत. तर एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घालून हा चिरलेला कांदा घालूया आणि मीडियम फ्लेमवर हा कांदा आता तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे. तर कांदा इथे आपला परतून झालेला आहे. यामध्ये टोमॅटो घालूया आणि हे लसूण आणि आलं जे आपण घेतलं होतं ते पण घालायचं आहे. हे टोमॅटो पण थोडेसे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. तर 2 मिनिट आपण परतून घेऊया. तर आता व्यवस्थित टोमॅटो परतून झालेले आहेत. तर यामध्ये हे काजू घालायचे आहेत आणि तीळ घालूया आणि परत 1 मिनिट सगळं परतून घ्यायचं आहे. तर आता आपला इथे मसाला तयार झालेला आहे, म्हणजे हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. तर गॅस बंद करूया आणि हे मिश्रण खाली काढून थंड करून घ्यायचं आहे. आणि थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि शक्यतो वाटताना पाण्याचा कमी वापर करायचा. भाजी करण्यासाठी कढईमध्ये 3 चमचे तेल घालायचं आहे.
तेलाचा वापर तुम्ही तुमच्या गरजेनुसार करू शकता, पण अशा भाज्यांना तेल थोडं जास्त असलं की खायला त्या एकदम छान लागतात. अर्धा चमचा जिरे घातलेत आणि हे वाटण तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असं मी वाटून घेतलंय. आणि वाटताना आपण पाण्याचा कमी वापर केला की मग वाटण तेलामध्ये घातल्यावर अंगावर ते उडत नाही. तर आता हे मी सगळं वाटण घातलं आहे. चमच्याने सगळं छान परतून घेऊया. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि हे मिश्रण चांगलं 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता हे थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर यामध्ये आपण सुके मसाले घालूया. तर पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. तर तिखट आपण आधी मॅरिनेट करताना सुद्धा घातलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकता. अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि परत हे सगळं परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालूया म्हणजे हे मसाले जळत नाहीत. तर छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. तर एक 2 ते 3 मिनिटात तुम्ही पाहू शकता कडेने याला छान असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे. तर यामध्ये आता हे मॅरिनेट करून घेतलेले सोयाबीनचे वडे घालायचे. गॅसची फ्लेम गरजेनुसार लो किंवा मीडियमवर ठेवायची आहे. थोडंसं परतून झालं की यामध्ये मी अगदी थोडंसंच पाणी घातलं आहे म्हणजे हे खाली बुडायला लागत नाही. आणि 1-2 मिनिट हे सोयाबीनचे वडे या मसाल्यासोबत परतून घेतले की यामध्ये आता या 2 ज्या आपण हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या तोडून घालायच्या आहेत म्हणजे याचा तिखटपणा या भाजीमध्ये छान उतरतो. आणि आता गरम पाणी घालूया. तर नेहमी अशा रस्सेदार भाज्या करताना गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे तर्रीला रंग छान लाल असा येतो आणि दिसायला भाजी छान दिसली की मग आपल्याला ती खायला पण छानच लागते. गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तुम्हाला जसा रस्सा पाहिजे घट्ट पातळ त्यानुसार. सगळं एकत्र करून घेतल्यानंतर आता यावर झाकण ठेवूया आणि ही भाजी छान हे वडे शिजेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. अधूनमधून याला झाकण काढून हलवून घ्यायचं आहे. भाजी मी चांगली शिजवून घेतली आहे. तर आता झाकण काढूया आणि यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे. तर चांगली अशी हातावर चोळून घ्यायची आणि ही कसुरी मेथी मी घरीच तयार केली आहे. 1 चमचा साजूक तूप घालूया. शेवटी असं तूप घातलं की भाजीला चव खूप छान येते. आणि परत 1-2 मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे या कसुरी मेथीचा आणि तुपाचा स्वाद या भाजीमध्ये छान उतरतो. तर आता 2 मिनिट झाली आहेत. शेवटी यामध्ये आपण कोथिंबीर घालूया. तर मस्त अशी चमचमीत झणझणीत रस्सेदार सोयाबीनची भाजी तयार आहे. जशी जशी ही थंड होते तशी थोडी घट्ट होते आणि याला रंग म्हणजेच तवंग पण वरून तेलाचा खूप छान येतो. आता आपण हिरव्या मुगाची खमंग चवदार आमटी बनवणार आहोत. हिरव्या मुगाची आमटी करण्यासाठी इथे मी 1 वाटी हिरवे मूग घेतले आहेत. तर आपली वरणाची जी वाटी असते त्यानेच मी 1 वाटी मूग घेतलेत. हे मी भिजवले नाहीत. आज आपण झटपट आमटी बनवतोय तर त्यासाठी हे अख्खे मूग आपण कच्चेच घेणार आहोत. तर हे मूग आपण आता कुकरमध्ये घालूया आणि फक्त 1 मिनिटभरच याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे याचा थोडासा कच्चेपणा कमी होतो आणि चवीला आमटी एकदम छान लागते. तर फार वेळ याला भाजायचं नाही. मंद गॅसवर मी 1 ते 1.5 मिनिटच याला भाजून घेतलं आहे. याचा थोडासा रंग बदलला आहे. यापेक्षा जास्त हे मूग भाजायचे नाहीत, एवढेच भाजायचेत. आता यामध्ये पाणी घालूया. तर ज्या वाटीने आपण हिरवे मूग घेतले होते त्याच वाटीने पाणी घालायचं आहे. 1 वाटीसाठी 3 वाटी पाणी घालायचं. अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालूया. सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकरचं झाकण लावून याच्या मीडियम फ्लेमवर 4 शिट्ट्या करून घेऊया. भिजवलेले मूग अगदी पटकन शिजतात पण आज आपण हे मूग भिजवलेले नाहीत त्यामुळे 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता मूग शिजतायत तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊया. तर इथे मी अर्धी वाटी किसलेलं सुक्कं खोबरं घेतलं आहे. एका कढईत घालायचं आणि याला तांबूस रंगावर भाजून घ्यायचं.
तसं तुम्ही गडबडीत असाल तर हे किसलेलं खोबरं कच्चंसुद्धा घेऊ शकता, पण थोडं भाजून घेतलं म्हणजे मग मसाला जास्त परतायची गरज पडत नाही. तर आता इथे तांबूस रंगावर हे खोबरं भाजून झालेलं आहे, काढून घ्यायचं आहे. आणि थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यात घालूया. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घातलं आहे. हे एकत्रित आता मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. कुकरच्या पण आता इकडे 4 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर मी करून घेतल्या आहेत. कुकरची वाफ पण गेलेली आहे. झाकण काढून पाहूया तर मूग अगदी व्यवस्थित शिजले आहेत. चमच्यावर घेऊन पाहूया, हाताने थोडंसं दाबून बघायचं. तर आपल्याला एवढेच शिजलेले मूग पाहिजेत. 5 ते 10% त्यामध्ये कसर ठेवायची आहे. उरलेले हे आमटी उकळताना शिजतील. त्याच कढईमध्ये मी आता 2 ते 3 चमचे तेल घातले. तेल तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकता. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आणि मोहरी थोडीशी तडतडायला सुरुवात झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे पण आता छान फुलले आहेत. 2 मध्यम आकाराचे कांदे घेऊन मी त्याला चॉपरमध्ये अगदी बारीक करून घेतले. कांदा असा बारीक चिरून घेतला म्हणजे याचा मसाला छान तयार होतो. आता हा कांदा तांबूस रंगावर परतून घेऊया. गॅसची फ्लेम फार मोठी ठेवू नका, मीडियम फ्लेमवरच परतायचा आहे म्हणजे चांगला परतला जातो. फार मोठी फ्लेम ठेवली तर हा कांदा पटकन तांबूस होतो, पण तसाच कच्चा लागतो आणि मग त्याची चव थोडी गोडसर लागते. तर आता हलकासा तांबूस रंग याला आलेला आहे. यामध्ये आपण मिक्सरवर खोबरं, लसूण, आलं वाटून घेतलं होतं ते घालूया आणि एकत्रित 2 ते 3 मिनिट सगळं परतून घ्यायचं आहे. तर आता हे परतून झालेलं आहे. सुके मसाले घालायचेत. पाव चमचा मी हळद घातली आहे. हळद आपण मूग शिजवताना पण घातली होती. 1.5 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा धणे जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला. तर गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता. मीठ पण थोडंच घातलं आहे कारण आपण मूग शिजवताना मीठसुद्धा घातलं होतं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि लगेच आता यामध्ये एक मोठा चिरून घेतलेला टोमॅटो घालूया. याला पण मी चॉपरमधून बारीक करून घेतलं आहे. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता पाणी घालायचं आहे म्हणजे हे जे मसाले आहेत ते जळत नाहीत. तर मी थोडंसंच पाणी घातलं आहे. याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. अधूनमधून याला बुडापासून हलवून घ्यायचं. तर आता इथे याला कडेने छान असं तेल सुटलं आहे म्हणजे आपला मसाला व्यवस्थित परतून झाला आहे. असं कडेने तेल सुटलं म्हणजे मग पाणी एकीकडे आणि रस्सा एकीकडे असं होत नाही. लगेच आता हे शिजलेले मूग घालूया. बुडापासून सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर तुम्हाला दिसत असेल याला थोडासा असा तवंग आलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर याची भाजी किंवा उसळ तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता, पण आज आपण याची रस्सा भाजी किंवा याला आपण मुगाची आमटीसुद्धा म्हणू शकतो रस्सा करायचा आहे. त्यामुळे मी पाणी घालते आहे. तर पाणी मी इथे गरम करून घेतलं आहे. तुम्हाला जसा रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. साधारण मी 2 वाटी पाणी घातलं आहे. 3 ते 4 मिनिट आणखी उकळून घेऊया. मूग छान शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. मसाले, मूग आणि पाणी चांगलं एकजीव झालं की टेस्ट छान येते. तर आता मस्त याला वरून तर्री आलेली आहे. मूग पण शिजलेले आहेत. आपली भाजी तयार आहे. शेवटी कोथिंबीर घालूया. सुरेख असा याला रंग आलाय. गरमागरम अशी मुगाची आमटी भाकरीसोबत किंवा अगदी भातासोबत खायलासुद्धा खूप छान लागते. तर जरूर बनवा आणि रेसिपी आवडली तर इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.